आपल्या सांगली जिल्ह्यात एवढं सुंदर देवस्थान असेल मी विचार पण केला नव्हता। नमस्कार, मी तेजा आणि काल मी माझ्या फॅमिली सोबत गेले होते लोकरेवाडीला, ज्याला मिनी आदमापूर असं पण म्हटलं जातं, कारण इथं बाळूमामाचं भव्य असं मंदिर आहे। मी तर इथं फर्स्ट टाइम आले होते, त्यामुळे इथं आल्यावर मला समजलं की इथं फक्त बाळूमामाच नाही तर खंडोबा, दत्त दिगंबर, बालाजी आणि अष्टविनायक मंदिर पण आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भुयारातील महादेवाचं मंदिर। इथं श्रावण महिन्यात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण इथं या मंदिराबरोबरच महादेवाचे 108 अवतार असलेल्या पिंडी आहेत। त्याचबरोबर पार्वती मातेचे पण 108 अवतार इथं साकारलेले आहेत। म्हणजे सर्व शक्तिपीठांचं दर्शन आपल्याला इथंच मिळते। पाप धुण्यासाठी जी लोक काशीला जायचा विचार करतायत ना, त्यांनी पण इथं एकदा नक्की यावं, कारण काशी तीर्थासमान मानलं जाणारं पापनाशम तीर्थस्नान तुम्ही इथं सुद्धा करू शकता। अजून पण कित्येक गोष्टी इथं बघण्यासारख्या आहेत आणि अजून सुद्धा इथलं काम सुरूच आहे। त्यामुळे काही वर्षात हे सांगलीतील नंबर 1 पर्यटन स्थळ बनणार हे मात्र नक्की आहे। त्यामुळे एवढ्या सुंदर ठिकाणी फक्त एका गोष्टीची कमी आहे, ते म्हणजे इकडचे रस्ते। त्याकडे थोडं प्रशासनाने लक्ष द्यावं, म्हणजे बरेच पर्यटक इथे आकर्षित होतील।